नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार. आज आपण अगदी होममेड घरी गव्हाच्या पिठापासून बिस्किट कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला मग नवे घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा. तर इथं मी 1 वाटी मैदा चाळणी असते त्याच्याने गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण डेली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठचं अर्धं मी इथं रवा घेतला आहे. रव्याचं अर्धं मी 2 टेबलस्पून इथं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, आपलं पिठाचं टेक्स्चर हलकं होतं आणि आपले जे बिस्किट आहेत खूप छान होतात. आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी पुढे तुम्हाला बघायला भेटेनच की भरपूर लोकांना वाटतं की नानकटाई किंवा बिस्किट बनवायचं म्हटलं की भरपूर सारं तूप लागतं. तर मी आज अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी तुपाचा वापर कसं करून बनवायचं ते दाखवणार आहे. मी इथं अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केली तरी चालेल. आणि पाव चमचा इथं मी वेलची पूड घेतलेली आहे. मी हिरवी वेलचीलाच कुटून घेतलेलं आहे. याचं थोडं हार्ड फ्लेवर असतो त्यासाठी इथं मी पाव टेबलस्पूनच वापरते. जर तुम्ही मार्केटची वेलची पावडर वापरत असाल तुम्ही अर्धा टेबलस्पून वापरलं तरी चालेल. आता सर्व साहित्य इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. इथं आपलं बिस्किट बनवण्यासाठी प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे. आता आपण ते साईडला ठेवून देऊया. इथं मी आता दुसरं बाउल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी इथं बघायला गेलं तर 5 टेबलस्पून इथं तूप घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं आणि 3 टेबलस्पून इथं मी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूर्णपणे तेल देखील वापरू शकतात किंवा पूर्णपणे तूप देखील वापरू शकतात. मी इथं 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. मी म्हणजे गव्हाचं पीठ 1-2 वाटी घेतलेलं आहे, त्याचा 1 पट मी इथं पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी इथं तूप आणि तेल दोघं घेतलेले आहेत. आता आपल्याला याला एकदम 2 ते 3 मिनटं व्यवस्थित एकदम फ्लफी टेक्स्चर होतं तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित एक साईडने फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून याचं टेक्स्चर खूप हलकं झालं पाहिजे आणि आपली बिस्किट खूप खुसखुशीत आणि छान होणार आणि खायला पण खूप छान लागेल. बघू शकता जसं जसं फिरवलं तसं तसं याचं एकदम क्रीमी टेक्स्चर होतं. बघू शकता. तर तुम्हाला अजून इथं एक प्रश्न पडत असेल की म्हणजे याला ओळखायचं कसं आणि कितपत फेटायचं. तर पाण्यावर थोडंसं बॅटरचं पोषण टाकायचं आणि ते वरती तरंगत असेल तर समजून जायचं की पूर्णपणे व्यवस्थित फ्लफी झालेलं आहे. आता आपण जे बिस्किटचं प्रीमिक्स बनवलेलं होतं ते आता मिक्स करून आपल्याला व्यवस्थित हलका डो मळून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने मळायचं आहे. आपल्याला जसं कणिक वगैरे मळतो त्या पद्धतीने आपल्याला जोर जराही लावायचा नाही आहे. आणि बघू शकतात आपण सर्व साहित्य चाळून घेतलेलं आहे म्हणून त्याचं टेक्स्चर खूप हलकं आहे. म्हणून बिस्किट किंवा नानकटाई बनवताना सर्व पीठं चाळूनच घ्यायला पाहिजे. याच्याने खूप छान पद्धतीने होते आणि बनवायला पण खूप सोपं पडतं. तर बघू शकतात इथं मी हे डो मळताना 2 टेबलस्पून रूम टेम्परेचर दुधाचा वापर केलेला आहे. इथं डो मळून तयार झालेला आहे. आता आपण कोळपाट घेऊया. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हाताने जरी टिक्की टाईप बनवू शकतात. या पद्धतीने लाटून देखील बनवू शकतात. त्या पद्धतीने बनवलं तर एक सोबत जास्त होतात. हे लाटताना थोडे क्रॅश पडतात म्हणून आपल्याला एकसारखं जुळवून आपल्याला लाटत राहायचं आहे. आणि आपण कटच करणार आहोत त्यासाठी थोडे क्रॅश वगैरे पडले तर ते आपण काढून घेणार आहोत. हलक्याच हाताने लाटायचं आहे. लाटताना खास लक्ष ठेवायचं आहे. याच्यात आपण जे फ्लफी टेक्स्चर केलं होतं त्याच्यासाठी इथं हात लाटण्याला थोडं चिपकतं आहे. त्यासाठी इथं हलक्या हाताने लाटायचं आहे. आणि मी हे लाटताना जराही तेल तूप कशाचाही वापर न केलेला आहे. बघू शकतात तुम्ही. या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि मध्ये हे ब्लॅक दिसत असेल ते माझं वेलची पूड मी थोडं दरदरच ठेवलेलं होतं त्यासाठी असं दिसतंय. तर या पद्धतीने इथं व्यवस्थित मी पूर्णपणे लाटून घेतलेलं आहे. आपल्याला जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही, मीडियम ठेवायचं आहे. तुम्हाला कितपत जाड ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकतात. पण जाड कुकीज बनवले किंवा बिस्किट बनवले तर कुक करायला टाईम जास्त लागतो. त्यासाठी इथं मी अगदी मीडियम ठेवते. यापर्यंत लाटून घेतलेलं आहे. आता आपण जो मॅगी खातो काट्याचा स्पून असतो त्या स्पूनने मी इथं थोडी डिझाईन टाईप लाईन मारून घेतलेले आहे जेणेकरून दिसायला खूप अजून छान दिसणार. आणि माझ्याकडे
चिल्ली फ्लेक्स ऑर्गॅनिकची बॉटल होती, त्याच्याने मी त्याचं वरचं ढक्कन काढून घेतलेलं आहे आणि गोल गोल कट करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे कटर किंवा वाटी असेल तर त्याच्याने देखील तुम्ही करू शकतात. बघू शकता तिथं आपले अगदी गव्हाचे पीठचे हेल्दी बिस्किट बनवून तयार झालेले आहेत. आता आपण आणि मी दुसरी साईडला गॅसवर कढई पण प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे. तुम्ही मायक्रोवेव्ह किंवा एअर फ्रायमध्ये देखील करू शकतात, पण मी गॅसवर बनवणार आहे कढईमध्ये, किंवा तुम्ही इडली पात्रात देखील बनवू शकतात. तर इथं मी सर्व बिस्किट या पद्धतीने काढून घेणार आहे. बघू शकतात काढायला पण खूप छान पद्धतीने निघत आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहे, अगदी मार्केटसारखे दिसत आहे. आणि काढताना खाली थोडं पण चिपकलेलं नाही आहे, खूप इझी निघतं आहे, म्हणून सहज कुणी बनवू शकेन एवढ्या सोप्या पद्धतीने होते ही रेसिपी. तर आता आपण राहिलेले पण बिस्किट सेम पद्धतीने बनवून घेणार आहे मी. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अगदी शेवटचं बिस्किट पण खूप सोप्या पद्धतीने निघालेलं आहे आणि बघू शकता तिथं मी सर्व बिस्किट एका ताटामध्ये तूप लावून ठेवून घेतलेले आहेत आणि कढई मी 10 मिनिटासाठी इथं मंद फ्लेमला गरम करण्यासाठी ठेवलेली होती. त्यात आपण वरून ताट ठेवून अगदी 15 ते 20 मिनिटासाठी बेक करून घेऊया. 15 ते 20 मिनिटानंतर बघू शकतात तुम्ही. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त टाईम पण लागू शकतो किंवा कमी पण टाईम लागू शकतो. तुम्ही बिस्किट किती जाड बनवले त्याच्यावर ठरेल की तुम्हाला बेक करायला मॅक्झिमम 25 ते 30 मिनिटंसुद्धा लागू शकतात. पण मला टोटल इथं 18 मिनिटं लागलेली आहेत. बघू शकतात खूप छान पद्धतीने बेक पण झालेले आहेत आणि मी तुमच्यासमोर म्हणजे सर्वांना सोयीस्कर पडेल म्हणून मी गॅसवरच करून दाखवलेलं आहे आणि अगदी कढईमध्ये बेक करून दाखवलेले आहेत. बघू शकता तिथं आपले गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवून तयार झालेले आहेत आणि खूप छान आणि खूप क्रिस्पी होतात हे बिस्किट. मी तुमच्यासमोर एक तोडून पण दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.